पण आलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, आपण इथं कोडवेलमध्ये आलो होतो। तर आता सकाळी मांडव झाला आपले राजमाता अहिल्यादेवी आणि संत बाळूमामा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता मित्रांनो। तर सकाळी मांडव गेला म्हणजे खूप पब्लिक होती, खूप सर्वांनी खूप एन्जॉय केला मित्रांनो। आणि आता संध्याकाळी पण मिरवणूक आहे, संध्याकाळी पण सारी पब्लिक एन्जॉय करणार आहे मित्रांनो। तर कोणी पण अजून असेल तर आसपासचे नक्की या बघायला, संध्याकाळी पण एन्जॉय करू आपण। छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार भावांनो, जय श्रीराम, जय शिवराय। तर मी तुमचा मित्र दिनेश जाधव। मित्रांनो, आज आपण जातोय कोडवेल गावात श्रीकृष्ण बँड आमनेर मिरवणूक आहे मित्रांनो। तर आपण जातोय, ब्लॉग 100% कंटिन्यू करा तुम्ही। तर आता आलोय अभिभावकडे, अभिभाव पण येत आहे, तर आम्ही लगेच निघू। तर ब्लॉग कंटिन्यू करा। जय श्रीराम, चला मित्रांनो, आपण कोडवेल गावात येऊन लागलेलो आहे। पाहू शकतात बरीच गर्दी जमलेली आहे। आता आपण डायरेक्ट बँड जवळ पहिले मित्रांनो बॅनर पाहून येतात मी प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आज। ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पाहत राहा। मित्रांनो पाहू शकतात प्राणप्रतिष्ठा आहे आज। मित्रांनो गर्दी पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी। सर्वांनी एकदा जोरदार आवाजात घोषणा द्यायचे, येळकोट 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 येळकोट। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। येळकोट येळकोट, बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं। काढायची वायरा तिची चमचमती धार,
आपले राहुल भाऊ, नमस्कार राहुल भाऊ. नमस्कार. हॅलो हॅलो. यतीनदादा पगार आणि नागपूर मान्य समितीचे विद्यमान संचालक युवराजदादा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीसाठी पुढे यायचे. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व भवानी
नख्याचा मारा करून पोतळा काढला हे फाडला शुभन देवी होळकरांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जयकोट 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 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जयकोट जयकोट बोला बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं जय माता हर कुणी नाही केलं भलव माय भीमानं केलं अरे दिल्लीचं दालन फुलव माय भीमानं केलं अरे कुणी नाही केलं भलव माय भीमानं केलं अरे दिल्लीचं दालन फुलव माय भीमानं केलं
आमच्या हक्काचं लेखन वमा विमान केलं आमच्या हक्काचं लेखन वमा विमान केलं आमच्या हक्काचं लेखन वमा विमान केलं कोणी नाही केलं विमान केलं भाषण माय विमान केलं कोणी केलं असं सभेमध्ये भाषण माय विमान केलं तुमच्या पोरांनी शाळेत शिकावं असं लाचारीला मुकावं असं सभेमध्ये भाषण माय विमान केलं असं सभेमध्ये भाषण माय विमान केलं या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसत पांढर दिसत पांढरन बाडू मामाची वेंढरा दिसत पांढरन बाडू मामाची वेंढरा या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसत पांढर या बाई जुन्याच्या रानात मला बाई दिसत पांढर दिसत पांढरन बाडू मामाची वेंढरा दिसत पांढरन बाडू मामाची वेंढरा दिसत पांढरन बाडू मामाची वेंढरा
देवीच्या सुता त्याच्यानंतर नावचं नाव देवी हनुमंताच राणे नाव उठरा उठरा हनुमान देवाला भेटाले म्हणा लगेच नेवतन बापूले म्हणा हनुमा देवाला भेटाले म्हणा हनुमा देवाला भेटाले म्हणा उतर उतर हनुमान तुला मानस लगीन करला नेवता तुला देनासा उतर उतर हनुमान तुला मानस लगीन करला नेवता तुला बाई दिसत पांढर या बाई सुनेच्या रानात मला बाई दिसत पांढर नंतर आपल्या गावचे पोलीस पाटील यांनी सुद्धा पूजेसाठी यायचंय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि संत बाळूमामा यांच्या मंदिराचे भव्य आणि दिव्य प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे वेगळे आणि आगळा वेगळे भव्य असा सोहळा या ठिकाणी आपल्या कोडबेल नगरीमध्ये संपन्न होत आहे. उपस्थित पंचक्रोशीतील जे मान्यवर आले मला पाय दिसत पांढर या बाई सुनेच्या रानात मला बाई दिसत पांढर दिसत पांढरा बाळू मामाची मेंढरा दिसत पांढरा बाळू मामाची मेंढरा दिसत पांढरा बाळू मामाची मेंढरा
चला मित्रांनो, कार्यक्रम इथे समाप्त झालेला आहे. पाहू शकता आपली गाडी पण तिकडे गेलेली आहे. मित्रांनो आपले गणू दादा नाव सांगता कसे काय आले तुम्ही? न सांगता म्हणजे तुम्ही जिथे राहिले ना, आम्ही 100% तिथे मित्रांनो. अचानक आलो, बँड चालवून गेला होता. दीपकचा पण कॉल आला आम्हाला. नमस्कार भावांनो, आपण आलो होतो कोटबेल गावात. पोषिता दोघी मिरवणूक होती. मी व्लॉग तर पूर्ण पाहिला असेल. आपल्या इकडे गणुदादा पण आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण इथं कोडवेलमध्ये आलो होतो. तर आता सकाळी मांडव झाला आपले राजमाता अहिल्यादेवी आणि संत बाळूमामा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता मित्रांनो. तर सकाळी मांडव गेला म्हणजे खूप पब्लिक होती, खूप सर्वांनी खूप एन्जॉय केला मित्रांनो. आणि आता संध्याकाळी पण मिरवणूक आहे, संध्याकाळी पण सारी पब्लिक एन्जॉय करणार आहे मित्रांनो. तर कोणी पण अजून असेल तर आसपासचे नक्की या बघायला. संध्याकाळी पण एन्जॉय करू आपण. धन्यवाद.